हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 9मोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 6. यथाकाश स्थितो नित्यं वायुः सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय. ज्याप्रमाणे सर्वत्र झंझावातासारखा मुक्त संचार करणारा वायू हा आकाश तत्व फिरत असतो, त्याप्रमाणे सर्व भूतमात्र माझ्यातच स्थित असतात हे तू जाण. आकाशात वारा त्याच्या मर्जीने वाहत असतो. त्याला कसलाही अडथळा सहन होत नाही. काही अडथळा आला तर वारा त्या अडथळ्याला ढकलून दूर उडवून देण्याचा प्रयत्न करतो. अडथळा जास्तच ताकदवान असला तर वारा त्या अडथळ्याला वळसा घालतो आणि त्यावर आपटून माघारी फिरतो. परंतु वारा वाहण्याचे थांबत नाही. जसा वारा वाहण्याचे थांबत नाही तसा तो आकाश सोडून बाहेरही जात नाही. तो कधी शांत तर कधी रुद्र रूप धारण करतो. शांत झाला तर आकाशातच स्थिर होऊन पडून राहतो, आकाशातच वाहू लागतो. मग तो झुळझुळत असो किंवा तांडव नृत्य करो. हे कसेही असले तरी एक गोष्ट सत्य आहे की वारा आकाशातच निर्माण होतो, आकाशातच वाहतो आणि आकाशातच स्थिर होऊन पडून राहतो. परंतु कोणत्याही परिस्थितीत तो आकाश सोडून त्या बाहेर जाऊ शकत नाही. या सर्वात महत्त्वाची नवलाची गोष्ट म्हणजे वाऱ्यामुळे आकाश कधीही परिणामित होत नाही. वारा नसला किंवा असला, तो झुळझुळू किंवा तुफान वाहत असला तरी आकाश त्याच्या जागी अपरिणामितच असते. वाऱ्यामुळे आपण आणि आकाश या धुळीचा पडदा तयार होतो, परंतु त्यामागे आकाश जसेच्या तसे अपरिणामितच असते. हा धुळीचा पडदा दूर झाला की त्यामागील आकाश जसेच्या तसे पूर्वीप्रमाणेच आपल्याला पुन्हा दिसते. मागील श्लोक क्रमांक 4 आणि श्लोक क्रमांक 5 मध्ये भगवंत श्रींनी जे गुह्य ज्ञान सांगितले ते समजावे यास्तव भगवंत श्री येथे उदाहरण देत आहेत. येथे या श्लोकात ते आकाशाचे उदाहरण देत आहेत. आकाशात वायू उत्पन्न झाला म्हणून आकाश वायूला धारण करतो. त्यामुळे वायू आकाश सोडून बाहेर जाऊ शकत नाही. याचप्रमाणे भगवंत श्रींमधून हे विश्व निर्माण झाल्यामुळे भगवंत श्रींनी या विश्वाला धारण केले आहे. हे विश्व आणि त्यातील वस्तू जगत भगवंत श्रींना सोडून त्या बाहेर जाऊ शकत नाही. सूर्यापासून आपली पृथ्वी इत्यादी ग्रहमंडल तयार झाले. त्यामुळे सूर्य या आपल्या ग्रहमंडळाला धारण करून आहे. असे सूर्य महासूर्यापासून उत्पन्न झाले आहेत. त्यामुळे ते महासूर्य या सूर्यांना धारण करून आहेत. महासूर्य, धूमकेतू इत्यादी परमात्म्यापासून निर्माण झाले आहेत. त्यामुळे परमात्मा हा ब्रह्मांडाला धारण करून आहे. असे जरी असले तरी तो परमात्मा, तो योगेश्वर, ते भगवंत श्री ते ब्रह्मांड धारण करूनही या ब्रह्मांडातील घडामोडीने परिणाम पावत नाहीत. भगवंत श्रींनी धारण केलेल्या या ब्रह्मांडात अनेक उलथापालथी घडतात, तरीही भगवंत श्री अबाधित राहतात, असतात. आपणही याचप्रमाणे लक्षात घ्यावे की आपण जरी देह धारण केलेला असला तरी आपण या देहादी इंद्रियांच्या भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत गुंतू नये. अलिप्त राहावे आणि येथील ही सृष्टीलीला जशी आहे तशी पाहावी, उपभोगावी. हरिओम.